साई माई सकाळ भावांनो, सकाळचे वाजले 6 आणि मी निघालोय. आमची पालखी 5:30ला निघाले आणि आम्हाला आज उठायला जरा उशीर झाला म्हणून आम्हाला पण निघताना उशीर झाला. 6 वाजलेत आणि ते अजून पण थंडी भरपूर आहे. आज एवढं 5 दिवस थंडी नव्हती पण या 6व्या दिवशी खूपच थंडी लागत आहे. आज बघू आता -14 डिग्री काय असते थंडी. चला भेटूयात आता नाश्त्याला. तुम्ही बघू शकताय आता 6:30 वाजत आलेत आणि इथला निसर्ग बघा, निसर्गाचं सौंदर्य बघा तुम्ही. तर भावांना हे बघा, समोरून सूर्य पण उगवतोय आणि समोर धुकं पण आहेत, म्हणजे इथली थंडी बघा, अजून थंडी गेली नाही. एवढी थंडी आहे नाही, ते भरपूर थंडी आहे. सायरा मंडळी, आम्ही पोचलोय नाश्त्याला आणि आजचा नाश्ता महासाहेब रायवले सहभागी होणार साईराम मित्रांनो. आता आम्ही मस्त निघालोय नाश्ता करून, दुपारच्या मुक्कामाकडे निघालोय. हा आता 10-12 किलोमीटर आहे आणि आज आपले घोडबंदर गावाचे अजय भाई पण आमच्या पालखीमध्ये सहभागी झालेत. आजपासून दिवस 6वा. आजपासून ते आमच्यासोबत 3 दिवस राहिले, त्यात चालणार आहेत. साईंच्या इच्छेने चालण्याची संधी मिळाली आणि साईंची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यासाठी साईबाबांचे मनापासून आभार. आणि साईंची कृपा अशीच सर्वांवर राहो, सर्व घोडबंदरवासींवर, सर्व नागरिकांवर राहो. ही साईंच्या प्रार्थना, सर्वांना चांगलं आरोग्य मिळो, हीच प्रार्थना आम्ही आता या पदयात्रेत सर्व साईबाबांच्या चरणी करतोय. साईराम मंडळी, आता आम्ही सिन्नर घाटाच्या खाली येऊन बसलोय. थोडं पाणी वगैरे पिऊ. मग हरिभाऊने आमच्यासाठी खास मोतीचूरचे लड्डू आणलेत साई वारकऱ्यांसाठी. सिन्नर घाट चढायला जरा जोश यायला चढू. आता थोडीशी विश्रांती करून आम्ही सिन्नर घाट चालू करू चढायला. हाय आता थोडं एक अकॅडमी आहे सिन्नर घाटाच्या वरती, तिथे आमचा दुपारचा मुक्काम आहे. तिथे भोजन वगैरे करू मस्तपैकी. अजय भाई वगैरे पण आहेत सोबत. सुजल घाट चढायचं आहे आपल्याला, स्टेपनी चेंज करायला लागेल पाहायचं. सकाळी पण ते जेवणावर दिल्यावर गोड खात नाहीत जास्त, मग हे असे द्यायला लागतात. रस्त्यात खातात, त्याला चालवताना भुका लागलेल्या असतात. लाडू द्या, वडे द्या, चिवडा द्या, सर्व काही खातात. पण स्टॉपवरती जेवणावरती काही गोड दिलं ते खात नाहीत, म्हणून ते कोणी जर प्रसाद करून दिलेला असतो तो आम्ही जमा करून ठेवतो आणि नंतर असं रस्त्याने देत चालतो. या बसा, आराम करा. मित्रांनो आता आम्ही निघालोय विश्रांतीवरून, गेला थोडा आराम केला. आता निघालोय सिन्नर घाट चढायला चालू केलाय. बघू शकता हे बघा, चालू केला आता सिन्नर घाट. आता वाजताय 10:30. पोचतो आता आमच्या मुक्कामावरती. दुपारच्या मुक्कामावरती सिन्नर घाटाच्या वरतीच आहे अकॅडमी आहे कोणती तरी, तिथे पोचू. अजून 1-1.5 तास लागेल आम्हाला. हळूहळू जाऊ. चला साईराम भेटा. पाहिजे तुला मागं राहिला सिन्नरचा घाट, आता शिर्डीला साईनाथ. बाबा थकल्या आजीबाई मुले मी चाललो, नाही तर मला वाटत चाललो असतो, मुर्दा पडला असतो मला. अजय भाईला विचार अजून किती लांब आहे. बुस्टर मारून आला ना. बाबा का बोला अजून विचार अजय भाईला किती लांब आहे. भाई किती लांब आहे. क्रॉस केला ना लगेच 1.5 किलोमीटर. जाऊ पोचू. तर गाईस आता आमचा स्टॉप आलाय. सिन्नर घाट चढलोय. सिन्नर घाट, आमची जी पोरं होती ना ती मला बोलत होती तू सिन्नर घाट चढू नाही शकत,
तर सिद्ध केलंय मी, सिन्नर घाट चढलाय मी आणि दुपारच्या स्पॉटला पोचलोय. तर सिन्नर घाट आणि ते पण 12 वाजता पोचलोय. असं पण नाही की 3-4 असं पण नाही, 12 वाजता पोचलोय. तर काय आता आम्ही पोहोचलोय. आता इथे एक आतमध्ये अकॅडमी आहे, त्या अकॅडमीमध्ये आमचा दुपारचा मुक्काम आहे. अल्लावला पण द्या आमच्या, अल्लाव चॉकलेट घे चॉकलेट. तर गाईस आम्ही फायनली पोचलो आता स्पॉटवरती. दुपारच्या, रात्रीच्या नाही. अजून रात्री ना मला बहुतेक वाटते 16 किलोमीटर तर टाकलंय, पण ते असणार, ते पण 20 किलोमीटर असणार. म्हणजे आजची टोटल रनिंग असं बघायला गेलो ना 45 नाही तर 42 किलोमीटर तरी झाले. आणि इकडे आमचे फाटून आले. विशालचा पण पाय मुरगळला आहे आणि माझा पण पाय थोडा सुजला आहे. काहीतरी मला जुगाड करावं लागेल आता जाऊन. आता पहिला बॅग शोध, बॅग कोणी काढलं का नाही. अजून अंघोलचं बघ, अंघोळीला अरे औषध तिकडे आहे, औषध नाही ते इकडे होतं. कुठे टाईम साईम आहे दुपार भावांनो. तर दुपारचे वाजलेत 1:45. आम्ही पोचलोय आणि हे बघा शकता साईराम आमच्या दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. दुपारचं जेवण बनत आहे आमचं आजचं. काय आज जेवायला काय ये क्या बना रहे हो? मसूर का दाल है, बाकी ये टमाटर का तीखा चटनी. टमाटर का तिखा चटणी. साईराम भेटूयात आता आपण जेवणाच्या वेळेला. चला साईराम मित्रांनो, आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं आमचं. जेवलोय आता थोडा आराम करून निघायची तयारी चालू आहे आमची. तर चाललोय आराम करायला मस्तपैकी. ओ संतोष मामा काय करायला? आमच्या संतोष मामाची खूप हालत खराब झाली, त्याची मालिश चालू आहे खास. त्याचं तुम्ही तोंड बघू शकता कसं झाले, खूप पाय सुजलेत त्याचे, म्हणून मालिश चालू आहे त्याची आज. सायम आहे संध्याकाळ भावांनो. आता संध्याकाळचे वाजले 6. तर आम्ही थांबलो इथे थोडासा नाश्ता करण्यासाठी. पाय खूप दुखत आहेत. संध्याकाळचे वाजले 6 आणि आता आम्ही थोडा नाश्ता वगैरे करून निघू. साहेबांचं वगैरे सुजल हे बघा बसले सगळे साहेबांचं नाश्ता करायला. बोला साईराम, बोला भावांनो. बसले आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघू थोड्या वेळात. राम मंडळी, आता आम्ही नाश्ता करून निघालोय रात्रीच्या मुक्कामाकडे. पोहोचू आता, आम्हाला 1-1.5 तास लागेल. लवकरच जाऊ मुक्कामाकडे आणि तुम्हाला पालखीचे दर्शन देऊ. आमचे साईचे थांबलेले आहेत बघा. केशवला आहे. मला आता आम्ही पुढे. चला साईराम मंडळी, तर आम्ही पोचलो आमच्या रात्रीच्या मुक्कामावरती. फायनली वाजतात 7:45 आणि आम्ही पोचलो आहे आमच्या रात्रीच्या मुक्कामावरती. सिन्नर येते म्हणजे ह्याच्यानंतर. साईराम मित्रांनो, आता मस्त फ्रेश वगैरे झालं. आता आरती वगैरे करू बाबांची. आरतीची वेळ झाल्यावरती होईल थोड्या वेळाने सर्वजण.
साला हो साई माई रात्र भावांनो. आता आमचं जेवण वगैरे झाले. आता झोपायची तयारी पण झाली. आता उद्या सकाळी आमची पालखी 5 वाजता निघणार आहे. तर आता लवकर झोपायला लागेल लवकर उठण्यासाठी. तर आज दिवस 6वा संपलेला आहे. त्याला साईराम.